इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 3 मसावी लसावी सराव संच 14 सराव संच 14 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 3 आपण मागील व्हिडिओमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आज आपण प्रश्न क्रमांक 4 पासून पुढे सोडवूया। सराव संच 14 मधील प्रश्न क्रमांक 4 ते 9 हे प्रश्न आपण या सराव संच मध्ये सोडवूया। आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपण मसावी आणि लसावी यांचे उपयोग म्हणजे मसावी आणि लसावी यांचा उपयोग व्यवहारामध्ये कशा प्रकारे करता येतो किंवा करता येईल अशा प्रकारची उदाहरणे आपण या सराव संच 14 मध्ये सोडवणार आहोत। आपण 4 ते 9 ही उदाहरणे ही उपयोजन प्रकारची उदाहरणे आहेत। उपयोजन म्हणजेच व्यवहारामधील उपयोग। सो प्रश्न क्रमांक 4 काय दिलाय? उदाहरण 4 काय दिले? सो प्रश्न 4 एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते तर अशी लहानात लहान संख्या लिहा। एक संख्या आहे, त्या संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्याने भागले तर प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 5 उरते। अशी लहानात लहान संख्या विचारलेली आहे। आता लहानात लहान संख्या म्हणजेच आपण काय काढू शकतो? इथे लहान लघुत्तम म्हणजे लसावीमध्ये येईल। म्हणजेच आपण ह्या दिलेल्या संख्यांचा प्रथम काय काढूया? लसावी काढूया। काय काढूया? लसावी। सो भाज्य संख्या शोधण्यासाठी म्हणजे जी आपल्याला संख्या विचारली आहे ती संख्या शोधण्यासाठी दिलेल्या भाजकांचा म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत दिलेल्या भाजकांचा लसावी काढू। म्हणजे 8, 9, 10, 15, 20 या संख्यांचा काय काढू? प्रथम लसावी काढू। आपण लसावी उभ्या पद्धतीने काढू म्हणजे एकत्रित आपल्या या 5 संख्यांचा लसावी आपल्याला काढता येईल। कोणती संख्या पहिली? 8, 9, 10, 15, 20। सो पहिली मूळ संख्या कुठली आहे? 2। आता 2च्या पाड्यामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत? 8 आहे, 10 आहे, 20 आहे। म्हणजे या संख्येला भागून घेऊ। बेचोक 8, 2च्या पाड्यात 9 येत नाही म्हणून जशा आहे तशी संख्या खाली लिहा। बे पंचे 10, 15 2च्या पाड्यामध्ये येत नाही, 15 जशी संख्या आहे तशी खाली लिहा। बे 10 20। पुन्हा 4 आणि 10 ह्या दोन संख्या 2च्या पाड्यामध्ये येतात। पुन्हा 2 ने भागूया। बे दुने 4, 9 2च्या पाड्यामध्ये येत नाही, जशी आहे तशी लिहा। 5 लिहिली, 15 बे पंचे 10। आता आणखी पुन्हा ही 2 2च्या पाड्यामध्ये येते, याला सुद्धा 2 ने भागून घेऊया। बे एके बे 9 2च्या पाड्यामध्ये येत नाही, 5 येत नाही, 15 येत नाही, 5 येत नाही। आता 2 झाली, 2च्या पटीत एकही संख्या दिसत नाही। आता 3च्या पटीत येणाऱ्या संख्या किती आहेत? 9 आणि 15 म्हणजे 3 ला घेऊ। 3 1 असंच खाली लिहा। 3 त्रिक 9, 5 3च्या टेबलमध्ये येत नाही, पाड्यामध्ये येत नाही। 3 5 15 आणि ते 5। पुन्हा या ठिकाणी 3 दिसतोय। 3 ने पुन्हा 3 ला भागूया। 1 3 1 3 5 असेच लिहा, कारण 5 3च्या पाड्यामध्ये येत नाहीत। ओके, आता काय उरले? फक्त 5 5 5 म्हणजे 5 ही मूळ संख्या घेऊया। 1 1 5 1 5 5 1 5 5 1 5 म्हणजे कोणत्या संख्या आल्या? लसावी काय येणार? या संख्यांचा जर गुणाकार केला तर 8 9 10 15 20 या संख्यांचा काय होईल? लसावी। लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 3
गुणिले 5. या संख्यांचा गुणाकार करूया. बे एके बे, बे दोन 4, चार दोने 8, 3 त्रिक 9, 9 पाचा 45. म्हणजे या तिघांचा गुणाकार किती येतो 8 आणि या तीन संख्यांचा गुणाकार किती येते 3 त्रिक 9, 9 पाचा 45. ओके, म्हणजेच 8 आणि 45 यांचा गुणाकार 8 पंच 40, हातचे गे 4, 8 चोक 32 आणि 4 36. किती आला लसावी 360. आता ही जी आपण लसावी काढली आहे त्या लसावीमध्ये प्रत्येक वेळी जी बाकी उरते ती काय करू त्यामध्ये आपण मिळवू. त्या लसावीमध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळवू. म्हणून ती संख्या ती म्हणजे जी आपल्याला संख्या अशी लहानात लहान संख्या विचारली ती संख्या बरोबर लसावी अधिक बाकी. लसावी किती आहे 360 आणि बाकी किती आहे 5 बरोबर 365. म्हणजेच तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे तर म्हणून ती लहानात लहान संख्या 365 आहे. काय केलं प्रथम या सर्व संख्यांचा लसावी काढल्यानंतर जी बाकी उरते ती बाकी त्यामध्ये मिळवली. त्यानंतर आपल्याला काय मिळाली ती संख्या आपल्याला मिळाली. म्हणजे कोणती बघा 365 ला तुम्ही आता काय करा 8 ने भागा 9 ने भागा. तुम्हाला प्रत्येक वेळेला काय येईल बाकी किती येईल 5च येईल. तुम्ही स्वतः करून बघा. 348 छेद 319, 221 छेद 247, 437 छेद 551 या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. या प्रकारची उदाहरणे आपण उदाहरण संग्रह सराव संच 12 मध्ये सोडवलेली आहेत. त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपण काय काढलं होतं मसावी काढला होता. मसावी काढल्यानंतर आपण काय दिलं होतं संक्षिप्त रूप दिलं होतं. मग या ठिकाणी सुद्धा मसावी काढून आपण या प्रत्येक अपूर्णांकाला काय देऊ शकतो संक्षिप्त रूप देऊया. या ठिकाणी हे दोन्ही संख्या मोठ्या आहेत म्हणून आपण काय वापरूया भागाकार पद्धत वापरूया. भागाकार पद्धतीने काय काढूया मसावी काढूया. तर भागाकार पद्धतीने मसावी काढताना आपण काय करतो या मोठ्या संख्येला लहान संख्येने काय करतो भागतो. लहान संख्या छेदामध्ये किती आहे 319. लहान संख्या कोणती आहे 319. आपण कुणाला भागणार 348 ला. कितीचा भाग जाईल 1चाच भाग जाईल. 319 एके 319. किती उरले वजाबाकी करा. 18तून 9 गेले 9. इथे एक हातचा घेतला म्हणजे 3 उरले होते. 3तून 1 गेले 2 उरले. किती उरले 29. आता 29 ने कुणाला भागायचं तर पहिल्या भाजकला. किती आहे भाजक पहिला 319. आता 300 जर 19 ला भाग गेला तर 29 एके 29. 29चा पाडा 29 एके 29 आहे. 29 एके 29 कारण 31 आहे तिथे. किती उरले 2. हा वरती 9 घेतले. आता ह्या 29 ने कुणाला भागायचंय इथे बाकी किती उरली 29. या 29 ने कुणाला बघूया आपण अगोदरचं भाज्य किती आहे 29. सो अगोदरचं भाजक किती आहे 29. मग काय येणार 29 एके 29 किती बाकी उरली 0. बाकी 0 आली की आपण हे भागाकार थांबवायचा. म्हणजेच ह्या दोन संख्यांचा जिथे बाकी किती आली 0 त्या बाकी ज्या ठिकाणी 0 येते त्या ठिकाणचा भाजक किती आहे 29.
म्हणजे इथे मसावी किती आहे 29. मसावी आपल्याला 29 आला. म्हणजेच 29च्या पाड्यामध्ये 348 येतील, 319 येतील. म्हणजे 348 म्हणजेच काय लिहिणार आपण 29 किंवा तुम्हाला कळत नसेल तर भाग घालवा. 29 गुणिले 348. 348 ला भाग घालवल्यानंतर उत्तर किती येते बघा. 29 एके 29. किती उरलं इथे 5 आणि 29 दुने 58. म्हणजेच काय येणार आहे मसावी 348 म्हणजे किती 29 गुणिले 12. इज इट क्लिअर. नंतर कोणती संख्या आहे 319. तर 319 ला 29 ने भागा किती येईल 29 एके 29 उरले 2. 29 एके 29 किती भाग करायला 11. म्हणजेच काय 319 म्हणजे 29 गुणिले 11. आता याला संक्षिप्त रूप देऊया आपण. 348 भागिले 319 म्हणजे 348 भागिले 319. 348 म्हणजेच काय 29 गुणिले 12 आणि 319 म्हणजे 29 गुणिले 11. 29 कट झाले. उत्तर किती आलं 12/11 आणि हे झालं आपलं संक्षिप्त रूप. कळलं आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरे सोडवूया. पूर्णांक आहे 221/247. प्रथम या दोन संख्यांचा काय काढूया आपण मसावी काढूया. आपण भागाकार पद्धत वापरतो. इथे लहान संख्या कोणती 221, मोठी संख्या 247. 221 एके 221 किती उरतील 7तून 1 गेले 6, 2 4तून 2 2 26. आता 26 ने कुणाला भागायचंय अगोदरचं भाजक किती आहे 221. आता कितीचा भाग जाईल 26 8 208. 8चा भाग 26 8 208. किती उरले 1तून 8 जात नाही म्हणजे 11तून 8 गेले 3. हा एक हातचा इकडे घेतलाय म्हणजे किती 2तून 1 गेला किती 1 उरला. 1तून 0 1 13 उरले. आता इथे ह्या बाकीने कुणाला भागायचं या अगोदरचं भाज्य किती आहे 26. 13 दुने 26. बाकी किती आली 0. बाकी 0 म्हणजे या अगोदरचं भाजक किती आहे इथे 13 आहे. म्हणजेच मसावी किती आला 13. म्हणजेच 13 या संख्यांमध्ये आहे. म्हणजे 221 बरोबर 13 गुणिले 247 बरोबर 13 गुणिले काहीतरी संख्या आपल्याला येईल. तुम्ही भागाकार करून काढू शकता. भागाकार करा कुठेतरी. या ठिकाणी करतोय 221 भागिले 13. 13 एके 13 किती उरले किती उरले 9. हा एक 13 7 91 म्हणजे इथे किती येणार 17. तसेच 247 ला भागा 13 ने 13 एके 13 किती उरले 11 उरले आणि हे 7. 13 9 किती होतात 117 म्हणजे किती याला भागाकार 19 म्हणजे 13 गुणिले 19 म्हणजे किती 247. आता या दोन संख्यांना संक्षिप्त रूप द्या. 221/247 बरोबर 221 म्हणजे 13 गुणिले 17. 247 म्हणजे 13 गुणिले 19. 13 13 काय झाले कट झाले किती उरले 17/19. हे आपलं संक्षिप्त रूप. काही 437/551 किती आहे 437/551. पुन्हा आपण एक करूया भागाकार पद्धतीने या दोन संख्यांचा काय करूया मसावी काढूया. भागाकार पद्धतीने काढतोय. मोठी संख्या कोणती आहे 551. या ठिकाणी लहान संख्या किती आहे 437. 437 एके 437
किती उरले? 11तून 7 गेले, किती उरणार? 4. इथे 4 उरले, 4तून 3 गेले 1, 5तून 4 गेले 1. आता 114 ने कुणाला भागायचंय? या भाजकाला. किती? 437. मग कितीचा भाग जाईल? 4 एके 4, 3चा जाईल. 114 त्रिक 3चा म्हणजे 1 गुणिले 3 होणार. 14 त्रिक 42 म्हणजे 342. किती उरतील? 5. 13तून 4 गेले 9, 95 उरले. तर 95ला कुणाला बघायचं? 114ला. ओके. 95 एके 95. 95 एके काय ना? 95. किती उरतील? 4तून 5 म्हणजे 14तून 5 गेले, किती उरतात? 9. आणि इकडे 0, इकडचे एक 10 झाले 19. आता 19ने कुणाला भागायचंय? 95ला. या अगोदरचं भाजक किती आहे? 95. 19 5 किती? 95. बाकी किती आली? 0. या ठिकाणी बाकी 0 म्हणजे मसावी किती आहे? 19. किती आला इथे? मसावी बरोबर 19. तर या दोन संख्यांचा मसावी 19 म्हणजे आता काय काय? या दोन संख्यांमध्ये 19 असले पाहिजेत. म्हणजे 437 बरोबर 19 गुणिले 551, 19 गुणिले काहीतरी संख्या आपल्याला येईल. तुम्ही 19ने या दोन संख्यांना भाग घालवा, तुम्हाला उत्तर येईल. जर 437ला भाग घालवला तर किती येईल? 23 येईल. भाग घालून बघा, मी भाग घालून बघितलेला आहे. तुम्ही या प्रकारे मी दुसऱ्या गणितामध्ये भाग घालून दाखवलाय, पहिल्यामध्ये सुद्धा भाग घालून दाखवलाय. तुम्ही हा 437ला 19ने भागा, उत्तर किती येईल? भागाकार 23 येईल. तसेच 551ला 19ने भागा, तुम्हाला उत्तर येईल, भागाकार येईल 29. किती येईल? 29. म्हणजेच 437 भागिले 551 बरोबर 19 गुणिले 23 आणि 19 गुणिले 29. 19 कट म्हणून 431 छेद 551 बरोबर 23 छेद 29 हे आपलं उत्तर आहे. कळलं आहे काय केलं ते? प्रश्न 6. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलाय आणि आपल्याला काय आणि एक संख्या दिली आहे तर दुसरी संख्या काढायची. एक सूत्र लक्षात ठेवा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. त्या दोन संख्यांचा मसावी गुणिले लसावी हे सूत्र वापरलं. आता दोन संख्या, त्यातली एक संख्या किती आहे? एक संख्या दिली आहे किती? एक संख्या 216. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे गुणिले दुसरी संख्या, किंवा एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी असे सुद्धा तुम्ही लिहू शकता. इथे काय? दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांपैकी एक संख्या किती आहे? 216. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मसावी किती आहे? 72. लसावी किती आहे? हा पहिला लसावी आहे, दुसरा मसावी आहे. किती आहे तो? 432. आता म्हणून दुसरी संख्या बरोबर काय होणार? इथे गुणाकार आहे, या बाजूला जाऊन काय होईल? भागाकार होईल. म्हणजेच काय येणार? 72 गुणिले 432 भागिले 216. आता या ठिकाणी बघा,
216चा मसावी किती आहे 72 आहे, म्हणजेच 216 72च्या पटीमध्ये आहे. म्हणजेच काय येईल 72 एके 72 इथे 6 आहे, म्हणजे 72 त्रिक बघूया करून. 3 दुणे 6 7 त्रिक 21 216. म्हणजे आपलं हे असं लिहिता येईल 72 गुणिले 432. मी का घेतलं कारण का 216चा मसावी किती आहे 72 आहे, म्हणजेच 72च्या पटीमध्ये 216 ही संख्या आहे. मग या ठिकाणी 7 त्रिक 21 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 3 ने भाग गेला. म्हणजेच 216 आपल्याला कसं लिहिता येईल 216 म्हणजेच 72 गुणिले 3. तर हे 72 काय झाले कट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे 432ला 3 ने भाग घालवायचा आहे. 3 एके 3 3 एके 3 किती उरले 1. इथे 3 आहेत 13 झाले. 3 चोक 12 उरला 1 12 झाले. 3 चोक 12. तुम्ही या प्रकारे भाग घालवला तरी हरकत नाही. 3 ने कुणाला भाग घालवलाय 432ला. 3 एके 3 उरला 1 हे 3 13 झाले. 3 चोक 12 किती उरला 1 पुन्हा हे 2 3 चोक 12 बाकी 0. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 144. इथे उत्तर आलं 144 हे आपलं उत्तर आहे. म्हणून दुसरी संख्या बरोबर 144. काय कळलं. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी किंवा एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी असं सूत्र तुम्ही लिहू शकता. हे सूत्र वापरून आपण काय काढले दुसरी संख्या किती आली 100. उदाहरण 7 किंवा प्रश्न 7. 2 अंकी संख्यांचा गुणाकार किती आहे 765 आहे. त्यांचा मसावी 3 आहे तर त्यांचा लसावी काढा. सूत्र आपण जे वरती वापरले पहिल्या तेच सूत्र पुन्हा वापरणार. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलंय 2 संख्यांचा गुणाकार दिलाय किती आहे 765 बरोबर मसावी किती आहे 3 लसावी आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी गुणाकार आहे. जर 3 या बाजूला आले तर काय होईल भागाकार. म्हणजे काय होणार 765 भागिले 3 बरोबर लसावी. आता काय करणार आपण 3 ने भागणार. 3 ने भागा 765ला. 3 दुणे 6 उरला 1 पुन्हा हे 6 घ्या. 3 पाची 15 उरला 1 हे 5 खाली घ्या. 3 पाची 15 किती आलं उत्तर 255 बरोबर लसावी. म्हणून लसावी बरोबर 255. कळलंय. प्रश्न 8 किंवा उदाहरण 8. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर 308 मीटर 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडळी आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे 3ही गुंडळ्यामधील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल. पहिली गुंडली 392 मीटरची आहे. दुसरी गुंडली 308 मीटरची आहे आणि तिसरी गुंडली 490 मीटर. आपल्याला त्याचे अशी गुंडली कापायचे किंवा दोरीचे तुकडे पाडायचे आहेत की दोरीचे तुकडे समान पाडायचे आहेत आणि समान पाडल्यानंतर दोरीचा तुकडा उरला नाही पाहिजे. म्हणजे दोरी उरणार नाही अशा प्रकारे 3ही गुंडल्यामधील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडायचे आहेत. मग तुकडे पाडले तर प्रत्येक ह्या गुंडलीमधला प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल. जर तुकडे पाडले तर सर्वात जास्तीत जास्त तो तुकडा किती लांबीचा असेल तो आपल्याला काढायचा आहे. तर जास्तीत जास्त तुकडा म्हणजे आपण काय काढायचं इथे तिन्ही मधला जास्तीत जास्त महत्तम सामायिक म्हणजे कुठला काढणार आपण मसावी काढावा लागेल.
या तिन्ही संख्यांचा आपल्याला काय काढायचं लागेल, मसावी काढावं लागेल. काय काढूया, प्रथम 392, 308 व 490चा काय काढूया, मसावी. मसावी काढण्याची सोपी पद्धत 392 म्हणजे उभी पद्धत, 392, 308, 490, एकक स्थानी 280 म्हणजे यांचा विभाजक 2 असेल. ओके, 2 ने 392ला भाग द्या. बे एके बे, उरला 1, 19 झाले. बे नवे 18, उरला 1, 12 झाले. बेसक 12. नंतर 308ला 2 ने भाग द्या. बे एके बे, उरला 1, 10 झाले. बे पंचे 10, बे चौक 8. ओके, 490ला 2 ने भाग द्या. बे एके बे, बे दुनी 4, बे चौक 8, उरला 1, बे पंचे 10. तुम्ही या प्रकारे भाग घालू शकता. 2 ने कुणाला भागतोय, 392ला. बे एके बे, उरला 1, 19, बे नवे 18, उरला 1, हे 2 आणि बेसक 12, किती झाले, 196. तुम्ही या प्रकारे भाग घालून बघा. डायरेक्ट भाग घालवता येत नसेल तर या प्रकारे भाग घालवा. आता या ठिकाणी तिन्ही संख्या वाहत आहे, 4 आणि 6 हे 2च्या टेबलमध्ये येतील, परंतु या एकक स्थानी 5 आहे, ही 2च्या टेबलमध्ये येणार, 2च्या पाड्यामध्ये येणार नाहीत. म्हणजे तिन्ही संख्या आपल्याला 2च्या पाड्यामध्ये येणार नाहीत. आपण मसावी काढतोय, तिघांमध्ये असं सामायिक विभाजक बघतोय. ओके, 2 संख्यांमध्ये आहे. मग 3 आहे का, 1 आणि 9, 10, 16. 16 3च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे 196 3च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे बाकी चेक करायची गरज नाही. 2, 3 नंतरची मूळ संख्या 5, इथे एकक स्थानी 6 आहे, म्हणजे 5च्या पाड्यामध्ये येणार नाही. 5 नंतरची संख्या कुठली आहे, मूळ संख्या 7, तर 7च्या पाड्यामध्ये येतात का बघूया. 6ची दुप्पट किती, 12. ही 12 उरलेल्या संख्येतून वजा करा. 19 वजा 12 किती येतात, 7. 7 7च्या पाड्यामध्ये येतो, म्हणजे 196 7च्या पाड्यामध्ये आहे. 4ची दुप्पट 8. 4ची कसोटी लक्षात ठेवा, एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करायची, ती उरलेल्या संख्येतून काय करायची, वजा करायची. 4ची दुप्पट किती, 8. 15तून 8 गेले 7. 7 म्हणजे 154 7च्या पाड्यामध्ये असेल. त्याचप्रमाणे 245 सुद्धा 7च्या पाड्यामध्ये आहे. मग 7 घेऊया. 7 ने जर भाग घालवला तर काय येईल, 7 ने भाग घालवा. 7 एके 7, 7 दुने 14, उरले 5, 56 7 8 56. तुम्ही या प्रकारे भाग घालवता येत नसेल तर या प्रकारे भाग घालवा. 7 दुने 14, उरला 1, 14 झाले. 7 दुने 14. नेक्स्ट 7 एके 7, 7 त्रिक 21, उरले 3, 35 झाले. 7 5 35. आता या ठिकाणी 28 आहे, 22 आहे, 35 आहे. 2च्या पाड्यामध्ये 2 येतील, 35 येत नाही. 3च्या पाड्यामध्ये पण तिन्ही संख्या येत नाही. 5च्या पाड्यामध्ये पण तिन्ही संख्या येत नाही. 7च्या पाड्यामध्ये पण तिन्ही संख्या येत नाही. म्हणजे आपल्या ही विभाजक सामायिक अवयव कोणते मिळाले, 2 आणि 7. म्हणजेच मसावी किती येईल, मसावी किती आला, 2 गुणिले 7 बरोबर 14. ह्या तिन्ही संख्यांचा मसावी किती आला, 14. म्हणजेच प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती आहे तो, 14. एकक काय आहे, मीटर. 14 मीटर लांबीचा असेल, झाला असेल. कळलंय. प्रश्न 9 किंवा उदाहरण संख्या 14 मधील शेवटचा प्रश्न. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे. किती आहे लसावी, 180. तर त्या संख्या कोणत्या. क्रमागत आहेत म्हणजे लागोपाठ येणाऱ्या संख्या, यांचा लसावी किती आहे, 180. काय दिलंय, 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी किती आहे, 180. 2 क्रमागत समसंख्यांचा
मसावी किती असतो माहिती आहे का? माहिती असायला पाहिजे. 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी किती आहे? 2 आहे. ओके. हा कोणत्याही 2 क्रमागत समसंख्या घ्या त्यांचा मसावी 2च येईल. म्हणून 2 संख्यांचा गुणाकार, हे सूत्र आपण बघितले. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. म्हणून किती येणार? 2 गुणिले 180 किती आला? 360. आता ह्या 2 संख्या काय आहेत? क्रमागत आहेत. आता 360 येणाऱ्या दोन संख्या आपण बघूया. ज्या 2 संख्यांचा गुणाकार किती येतो? 360. अशा आपल्या 2 संख्या आपण काढता येतील. एक संख्या लिहिता येईल सोपी, 336 गुणिले 10. नंतर तुम्हाला आणखी येईल 18 दुनी 36 म्हणजे 18 गुणिले 20. 18 गुणिले 20. 9 चौक 36 म्हणजे 9 गुणिले 40. किंवा हे असं पण लिहिता येईल 90 गुणिले 40. 90 गुणिले 4. या संख्यांचा काय येतोय? लसावी किती येतोय? 360. आपल्याला क्रमागत पाहिजे. क्रमागत येणाऱ्या संख्या. आता इथे क्रमागत कुठले आहेत? ह्या क्रमागत आहेत का? 36 आणि 18. क्रमागत संख्यांमध्ये 2चा फरक असतो. जसं आपण क्रमागत समसंख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14 2चा पाडा. मग इथे कुठल्या क्रमागत संख्या येत आहेत? 18 आणि 20. म्हणून काय विचारलंय? म्हणून 2 क्रमागत सम संख्या 18 व 20 आहेत. आपण सराव संच 14 पूर्ण सोडवलेला आहे. थँक्यू.